नमस्कार मंडळी. वेलकम बॅक टू आवर लॉंग आन्सर सिरीज. आज आपण एव्हिडन्स लॉचा एक हायली रिपीटेड 13 मार्क्सचा प्रश्न बघणार आहोत. व्हॅलिड ॲडमिशन कोण करू शकतं आणि कधी? खूप विद्यार्थी हू म्हणजे कोण तर बरोबर लिहितात, पण वेन म्हणजे कधी लिहायला विसरतात आणि तिथेच मार्क्स कट होतात. चला हा टॉपिक केस लॉज सहित डिकोड करूया, ताकी तुम्हाला 13 पैकी 13 मार्क्स मिळतील. अगदी बरोबर. हीच ती कॉमन चूक आहे जिथे चांगले मार्क्स मिळवणारे विद्यार्थी सुद्धा अडकतात. एक्झामिनरला फक्त हू मध्ये इंटरेस्ट नाहीये, त्यांना वेन पण पाहिजे. म्हणजे ती स्टेटमेंट कधी दिली गेली, ही टाइम लिमिट, ही वेळेची अट, हीच तर फुल मार्क्सची किल्ली आहे. चला आज हेच एकदम पक्क करून टाकूया. ओके, सो सुरुवात करूया. कोणत्याही मोठ्या उत्तराची सुरुवात त्याच्या पायापासून म्हणजे त्याच्या लॉजिकपासून करायची. इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यात आधी हेच लिहायचं की कायदा ॲडमिशन्सला इतकं महत्त्व का देतो, का विश्वास ठेवतो. आता बघा, ह्या ॲडमिशन्सच्या मागचं जे मूळ तत्व आहे ना, ते ह्या स्लाईडवर आहे. कायद्याचा एक साधा सरळ नियम आहे. तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी सेल्फ सर्व्हिंग स्टेटमेंट काहीही देऊ शकता, त्याला कायदा पुरावा मानत नाही. साहजिक आहे नाही का? पण ज्या क्षणी एखादा माणूस स्वतःच्या नुकसानीची म्हणजे अगेन्स्ट हिज ओन इंटरेस्ट गोष्ट कबूल करतो, तेव्हा कायदा म्हणतो वेट अ मिनिट, हे खरं असणार. कारण कोणतीही शहाणी व्यक्ती उगाच स्वतःचं नुकसान का करून घेईल. ओके, लॉजिक समजला. आता बघूया कायद्याच्या भाषेत आपल्या नव्या भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या सेक्शन 15 मध्ये याची व्याख्या काय आहे. तर ॲडमिशन म्हणजे काय, तर ही एक स्टेटमेंट आहे. ती तोंडी असू शकते म्हणजे ओरल, कागदावरची म्हणजे डॉक्युमेंटरी किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पण असू शकते. आणि ही स्टेटमेंट काय करते, तर ती केसमधल्या एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे फॅक्ट इन इश्यूकडे इशारा करते. आणि सर्वात महत्त्वाचं, ही स्टेटमेंट कोणीही नाही देऊ शकत. ती फक्त कायद्याने सांगितलेल्या विशिष्ट लोकांनी विशिष्ट परिस्थितीच दिलेली असली पाहिजे. आता येतोय आपल्या उत्तराचा ॲब्सोल्यूट कोर पार्ट, द ब्लूप्रिंट. परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना हे लक्षातच ठेवा. हू कॅन मेक अन ॲडमिशन आणि व्हेन हे दोन वेगळे ठळक हेडिंग्स टाकूनच उत्तर लिहायचे आहे. एक्झामिनरला हेच बघायचं असतं. हे स्ट्रक्चर फॉलो केलं की फुल मार्क्स पक्के. ठीक आहे, तर पहिली कॅटेगरी सगळ्यात सोपी आणि स्ट्रेट फॉरवर्ड, म्हणजे जे लोक थेट केसमध्ये सामील आहेत. ओके, हूमध्ये कोण येतं, तर केसचे जे मूळ पक्षकार आहेत, प्लेंटिफ किंवा डिफेंडंट, आणि त्यांचे ऑथराइज्ड एजंट्स म्हणजे वकील. सिम्पल. पण खरा गेम चेंजर आहे वेन. पार्टीसाठी नियम सोपा आहे, ते कधीही ॲडमिशन देऊ शकतात. पण एजंटसाठी मित्रांनो इथेच लक्ष द्या. एजंटने दिलेली स्टेटमेंट ही तेव्हाच ॲडमिशन मानली जाईल जेव्हा ती स्टेटमेंट त्याने त्याच्या अथॉरिटीच्या काळात म्हणजे ड्युरिंग द कंटिन्युअन्स ऑफ हिज अथॉरिटी दिली असेल. वकील म्हणून काम करत असताना दिलेली स्टेटमेंट ग्राह्य धरली जाईल. एकदा का तो वकील राहिला नाही, मग त्याने काही सांगितलं तरी ते ॲडमिशन नाही. चला आता पुढच्या कॅटेगरीकडे जाऊया. जे लोक इतरांचं प्रतिनिधित्व करतात म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टरमध्ये काम करतात. सो हू, ट्रस्टीज, कोर्ट रिसिव्हर्स, एक्झिक्युटर्स, जे दुसऱ्यांसाठी सूट लढवत आहेत. पण इथे वेनची अट ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. एक्झामिनर हेच शोधत असतो आपल्या उत्तरात. रूल काय आहे, त्या व्यक्तीने ती स्टेटमेंट ट्रस्टी म्हणून किंवा रिसिव्हर म्हणून अपॉइंट झाल्यानंतरच दिली असली पाहिजे. अपॉइंटमेंटच्या आधी त्याने काहीही म्हटलं असेल तर ते ॲडमिशन मानलं जाणार नाही. हा पॉइंट लिहिलाच पाहिजे, ॲब्सोल्युटली नॉन निगोशिएबल. ठीक आहे, आता तिसरी कॅटेगरी ही आहे प्रीडिसेसर्स इन टायटलची, म्हणजे मालमत्तेचे किंवा हक्कांचे पूर्वीचे मालक. ही स्लाइड बघा, एकदम क्रिस्टल क्लिअर होईल. प्रीडेसेसर इन टायटल म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीकडून तुम्हाला प्रॉपर्टी मिळाली तो. आता उदाहरण बघू. समजा ए एका प्रॉपर्टीचा मालक आहे. रविवारी तो म्हणतो या प्रॉपर्टीवर कर्ज आहे. हे एक व्हॅलिड ॲडमिशन झालं. आता सोमवारी एने ती प्रॉपर्टी बीला विकली. टायटल ट्रान्सफर झाला. आता मंगळवारी प्रॉपर्टी विकल्यानंतर जर एने पुन्हा ते स्टेटमेंट दिलं तर ते बीच्या विरोधात ॲडमिशन मानलं जाणार नाही. का? कारण आपला वेनचा नियम, स्टेटमेंट तेव्हाच व्हॅलिड असते जेव्हा ती मालकी हक्क असताना म्हणजे ड्युरिंग द कंटिन्युअन्स ऑफ इंटरेस्ट दिली जाते. एकदा प्रॉपर्टी विकली की एचा इंटरेस्ट संपला, त्याचा टायटल गेला. ऑल राईट, सेक्शन 16 तर झाला. हू आणि वेनचे 3 मेन पॉइंट्स आपण बघितले. आता आपण काही स्पेशल केसेस बघूया जिथे तिसऱ्याच व्यक्तीची म्हणजे एका स्ट्रेंजरची स्टेटमेंट सुद्धा रेलेव्हंट ॲडमिशन बनते. सेक्शन 17 आणि 18. सेक्शन 17 हा एक इंटरेस्टिंग एक्सेप्शन आहे.
इथे एका थर्ड पार्टीची स्टेटमेंट खटल्यातल्या एका पार्टीला जबाबदार ठरवू शकते. हे कसं होतं? चला एका उदाहरणाने समजून घेऊ. हे रेंट गॅरंटीचं उदाहरण कायम लक्षात ठेवा. एने बीला गॅरंटी दिली की सी भाडं नक्की देईल. सीने भाडं बुडवलं म्हणून बीने थेट एवर खटला टाकला, कारण तो गॅरंटर आहे. ए कोर्टात म्हणतो सीवर काही भाडं बाकी नाहीये. अशा सिच्युएशनमध्ये जर सीने स्वतः कुठे म्हटलं असेल किंवा त्याच्या डायरीत लिहून ठेवलं असेल की आय ओ बी रेंट, तर सीचं हे स्टेटमेंट एच्या विरोधात एक व्हॅलिड ॲडमिशन मानलं जाईल. इंटरेस्टिंग इजंट इट? आणि आता येतो तो पॉइंट जो तुमच्या उत्तरपत्रिकेत असलाच पाहिजे. हा लिहिल्याशिवाय 13 पैकी 13 मार्क्स मिळणं जवळजवळ अशक्य आहे. हा आहे सेक्शन 18चा क्लासिक हॉर्स इलस्ट्रेशन. प्रश्न अगदी सोप्पा आहे, जो तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. एने बीला विकलेला घोडा सुदृढ आहे की नाही? द हॉर्स इज साऊंड ऑर नॉट? आता इथे ए स्वतः उत्तर नाही देत. तो बीला काय म्हणतो? गो अँड आस्क सी. सी नोज ऑल अबाउट इट. म्हणजे जा आणि सीला विचार, त्याला घोड्याबद्दल सगळं काही माहीत आहे. ह्या सिच्युएशनमध्ये सी हा रेफरी बनतो. का? कारण एने स्वतः बीला त्याच्याकडे माहितीसाठी पाठवलं आहे. इट्स एन एक्सप्रेस रेफरल. त्यामुळे आता सी त्या घोड्याबद्दल जे काही सांगेल, मग तो म्हणो की घोडा उत्तम आहे किंवा म्हणो की तो आजारी आहे, सीचं प्रत्येक वाक्य हे एने दिलेलं ॲडमिशन मानलं जाईल आणि ते एवर बंधनकारक असेल. ओके, सो फार सो गुड. इथपर्यंत तुमचं उत्तर एका चांगल्या लेवलला पोहोचलंय. पण एका चांगल्या उत्तराला एक्सलंट बनवण्यासाठी, त्याला टॉपर्स आन्सर बनवण्यासाठी केस लॉज लिहिणं ॲब्सोल्युटली एसेन्शियल आहे. हे एक्झामिनरला दाखवून देतं की आपलं नॉलेज फक्त टेक्स्टबुक पुरतं मर्यादित नाहीये. ही एक क्लासिक इंग्लिश लॉमधली लाईन आहे, आपल्या उत्तराला खूप वजन देईल. केसचं नाव लक्षात ठेवा, स्लॅटरी वी पुली. यामधलं तत्व काय सांगतं? व्हॉट अ पार्टी हिमसेल्फ ॲडमिट्स टू बी ट्रू मे रिझनेबली बी प्रिझ्युम्ड टू बी सो. म्हणजे जी गोष्ट एखादी व्यक्ती स्वतःच खरी म्हणून कबूल करते ती खरी आहे असं म्हणणं योग्यच आहे. आणि हे सुप्रीम कोर्टचं तत्व हे तर लिहिलंच पाहिजे. नागूबाई अम्मल आणि भारत सिंगच्या केसेसमध्ये कोर्टाने खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. ॲडमिशन हा एक सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स आहे. म्हणजे तो स्वतःच्या ताकदीवर एखादी गोष्ट सिद्ध करू शकतो, पण तो कन्क्लुझिव्ह प्रूफ नाहीये. याचा अर्थ काय की एकदा ॲडमिशन दिलं की विषय संपला असं नाही. ते खोटं आहे हे सिद्ध केलं जाऊ शकतं, पण द बर्डन ऑफ प्रूफ, पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी ही ॲडमिशन देणाऱ्या व्यक्तीवर शिफ्ट होते. चला तर मग आता या सगळ्या पॉइंट्सना एकत्र बांधून एक परफेक्ट 13 मार्कचा कन्क्लुजन कसा लिहायचा ते बघूया. तर हा आहे आपला विनिंग फॉर्म्युला. लक्षात ठेवा, उत्तराची सुरुवात अगेन्स्ट इंटरेस्टच्या लॉजिकने करा. मग सेक्शन 15ची डेफिनेशन लिहा. त्यानंतर सेक्शन 16, 17 आणि 18 साठी हू आणि सर्वात महत्त्वाचं वेन हे पॉइंट्स डिटेलमध्ये लिहा. रेफरीसाठी हॉर्सचं उदाहरण ॲब्सोल्युटली मिस करू नका. स्लॉटरी आणि नगुबाई अमल चे केस लॉज साईट करा. आणि शेवटी कन्क्लूड करा की कायदा फक्त पार्टीजच्याच नाही तर एजंट्स, रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर्स, प्रिडिसेसर्स इन टायटल आणि रेफरीजच्या स्टेटमेंट्सला सुद्धा ॲडमिशन मानतो. पण फेअर ट्रायल व्हावा यासाठी कडक वेळेच्या अटी म्हणजे स्ट्रिक्ट टाईमलाईन्स लावतो. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी हे हू आणि वेनचे कंडिशन्स आणि केस लॉज नक्की लिहा. तुम्हाला टॉप मार्क्स मिळतील. या फुल टॉपिकचे पूर्ण नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेकआउट करा. जर ही लॉंग आन्सरची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर या स्पष्टीकरणाला लाईक करा, लॉ माइंडेड DNMला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा पुढचा 13 मार्क क्वेश्चन कोणता हवा आहे. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.